माझं माहेर आहे खानदेशातलं आणि खानदेशी म्हटलं ना, की रोजच्या रात्रीच्या जेवणात काय तर कढी आणि खिचडी हा मेन्यू आवर्जून असतो. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कुकरमध्ये ना छानपैकी तेल, जिरे, मोहरी त्याचबरोबर कांदा, बटाटा हे सगळं टाकून परतून घेतलं. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर टोमॅटो त्याचबरोबर हिंग आणि ठेचलेला जो लसूण होता तो टाकला आणि थोडेसे मूठ भरून जे होते शेंगदाणे टाकले. त्यानंतरून लाल तिखट, गरम मसाला त्याचबरोबर धने पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला शिजू द्यायचं आहे. त्यानंतरून इथे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ असं टाकून मी छानपैकी धुवून घेतलं होते. सगळं व्यवस्थित धुवायचं आहे 3 ते 4 पाण्यांनी. नंतरून ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हवं तेवढं पाणी टाकून छानपैकी वरतून कोथिंबीर टाकून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. म्हणजे तुमची चमचमीत आणि झणझणीत जी खिचडी आहे ना ती रेडी होते. आता कढीसाठी ना इथे मी पाव लिटर दही घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा जो आहे तुम्ही बेसन टाकला आहे पोहे खायचा आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि त्याच्यामध्ये ना एक गोष्ट नक्की आवर्जून टाका ती म्हणजे काय तर मेथी दाणे 5 ते 7 मेथी दाणे टाकायचे. छानपैकी मिक्स करायचं आणि अशी उकळ करायला ठेवायची. त्यानंतरून तुम्ही फोडणी द्या. तेलाची फोडणी देऊ शकतात, तुपाचीही देऊ शकतात तुमच्याप्रमाणे आणि आपली कढी रेडी झाली आहे. कढी आणि खिचडी सिंपल आणि झटपट होणारा मेन्यू आहे. त्याचबरोबर चवीला अतिशय टेस्टी असा मेन्यू आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा आणि फॉलो